एखाद्या 3 वर्षांच्या चिमुकल्याची स्मरणशक्ती किती असू शकते? काही अंदाज? तर नागपुरातल्या या चिमुकल्याची रेकॉर्ड ब्रेक स्मरणशक्ती पाहिली तर तुम्ही अचंबित व्हाल आणि म्हणूनच त्याच्या अचाट स्मरणशक्तीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. चला भेटूयात अफाट स्मरणशक्तीच्या चिमुकल्या अंगदला. My name is Angad. Spain, Madrid. Switzerland, Bonn. Thailand, Bangkok. Australia, Canberra. Peru, Lima. माझ्यासोबत 3 वर्षीय चिमुकला अंगद पाटील आहे. खरं तर अफाट अशी त्याची स्मरणशक्ती आहे. अगदी वयाच्या 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 50 देशांचे ध्वज आणि त्याच्या राजधान्या अचूकपणे ओळखल्या आणि त्याच्या या प्रतिभेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा झाली आहे. आपल्यासोबत अंगद आहे. आपण त्याच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचे आई वडील सुद्धा आहे. नेमकी त्याची स्मरणशक्तीला त्यांनी प्रोत्साहन कसं दिले हे सुद्धा जाणून घेणार आहे. सर्वप्रथम आपण अंगदशी बोलण्याचा प्रयत्न करूया. अंगद, तू कोणत्या शाळेत आहे? कोणत्या शाळेत आहे अंगद? हॅलो, कोणत्या शाळेत आहे अंगद? अंगदला कार आवडतात आणि फिरायला आवडतो आणि कार आवडतात आणि स्लाइसेस आवडतात आणि माईक पण आवडतो. माईक पण आवडतो. कोणत्या शाळेत जातो अंगद? डीपीएस. अच्छा, डीपीएस शाळेत जातो. खरं तर 3 वर्षाचा हा चिमुकला आहे. आपण त्याच्या आईची सुद्धा संवाद साधूया. ताई, काय सांगाल? अंगदची ही अचाट अशी स्मरणशक्ती वयाच्या 3 वर्षात पूर्ण झालेला आहे आणि आपण बघतो अगदी खोडकर आहे अंगद. अगदी पळापळ सुरू असते दिवसभर वगैरे. कशी त्याच्या स्मरणशक्तीला चालना दिली आणि तुम्हाला कधी लक्षात आलं की अंगदमध्ये ही प्रतिभा आहे? अंगद 1.25 वर्षाचा असल्यापासून आम्ही त्याला फ्लॅश कार्ड दाखवत होतो. स्पेशली जेव्हा फ्लॅग्सचे फ्लॅश कार्ड झाले तेव्हा त्याला ते आवडायला लागले. तेव्हा आम्हाला कळलं की त्याची फोटोग्राफिक मेमरी खूप छान आहे. तो रस्त्याने जाताना रस्त्यावर काही फ्लॅग्स असतील ते ओळखायला लागला. तर असं करून आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा मग आम्ही त्याला फ्लॅग्स दाखवले आणि त्याच्या या प्रतिमेला एक अजून एक पुश केला, एक शिकवण्याचा प्रयत्न केला. USA, वॉशिंग्टन DC, व्हॅटिकन सिटी, जॉर्जिया, ट्बिलिसी, मेक्सिको सिटी. अंगदचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या. खरं तर एवढ्या कमी वयात इतक्या देशांच्या राजधान्या, कुठे कसं तुम्हाला हे लक्षात आलं की अंगदमध्ये ही गुणवत्ता आहे? आणि आता आपण बघू शकतो 3 वर्षाचा हा चिमुकला आहे पण त्याची तशी घरात बंडखोरी सुरूच आहे. कसं तुम्ही एवढ्या म्हणजे खोडकर मुलाला हे सगळं शिकवलं? ऍक्च्युली त्याच्यामध्ये हा टॅलेंट आधीपासूनच होता. मी जेव्हा फुटबॉलचे वगैरे मॅचेस बघायचो टीव्हीवर त्यावेळेस तो तिथले जे छोटे फ्लॅग्स दिसायचे ते फ्लॅग्स दिसताना तो म्हणायचा की हा फ्लॅग कोणत्या कंट्रीचा आहे. मग त्याला मी प्रत्येक वेळेस उत्तर द्यायचो आणि तो ते लक्षात ठेवून पुढच्या वेळेस प्रत्येक वेळेस तो सांगायचा की हा फ्लॅग या कंट्रीचा आहे, हा फ्लॅग या कंट्रीचा आहे. तर आम्हाला त्याच्यावरून लक्षात आलं की याच्यामध्ये ते कॅलिबर आहे आणि आम्ही त्याला पुश करायला पाहिजे. म्हणून आम्ही मग विविध कंट्रीचे फ्लॅग्स घ्यायचो, त्याला दाखवायचो आणि तो ते ओळखायचा. विक्रमाची नोंद झाली. त्या विक्रमाच्या नोंदमध्ये काय नेमकं क्रायटेरिया होता? नियम क्रायटेरिया असा होता की 50 देशाचे एक मिनिमम त्याला कॅपिटल्स यायला हवेत. पण याचा विक्रम असा आहे की यांनी फक्त फ्लॅग्स बघून त्या कंट्रीज तर ओळखल्याच, सोबत त्याचे कॅपिटल सुद्धा सांगितले. खरं तर दादा, बघायला गेलं फार स्मरणशक्ती म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षी एवढं सगळं माहिती होणं फार कठीण असतं. पण अजून बरेच इथे पुस्तकं दिसतात आहे आणि काही गोष्टीचे पुस्तक आहेत. कसं म्हणजे तुम्ही त्याला काही गोष्टी पण सांगतात का? घरी कसं तुम्ही त्याला प्रोत्साहन देत असाल? आम्ही असं ठरवलं होतं की रोज रात्री त्याला एक स्टोरी सांगायची. हळूहळू करत त्याला स्टोरीजची आवड निर्माण व्हायला लागली. मग त्याचाच हट्ट राहायचा की रोज एक स्टोरी वाचून झोपायचं. तर झोपण्याच्या आधी आम्ही एक मॉरल स्टोरी, जेणेकरून त्याला काहीतरी शिकायला सुद्धा मिळेल, अशी मॉरल स्टोरीज आम्ही काही ना काहीतरी वाचत गेलो. वन्स अपॉन अ टाइम There was dense forest in a faraway land. Many animals lived there, also fox in this forest. येस, आम्ही फक्त त्याला वाचून दाखवलं. त्याला वाचता तर येत नाहीच, पण त्याला वाचून दाखवलं तर ते तो प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचा. आणि तो इतक्या वेळ वाचला असल्यामुळे त्याच्या डोक्यात ते फिक्स बसून गेलं की ही स्टोरी अशा प्रकारची आहे आणि तो प्रत्येक वाक्यात असा बोलत जातो. The fox was hungry. He walked a few steps but could not find any food to eat.
कशा पद्धतीने त्याला घडवत गेला की 3 वर्षाचा हा चिमुकल्याला एवढी स्मरणशक्ती वाढवली? कसं आहे की आपण जसं वाढलो पारंपरिकरित्या तसंच त्याला वाढवणं चाललेलं आहे की काही काही अफलातून काहीतरी करत नाहीये. जसं आम्ही वाढलो, जसं खाणं पिणं आमचं होतं, ज्या पद्धतीने आम्हाला आमच्या आईवडिलांनी वाढवलं त्याच पद्धतीने आम्ही पण त्याला वाढवतोय. त्याला जंक फूड अजूनही इंट्रोड्यूस केलेलं नाहीये. तो अजूनही जंक फूड काहीही खात नाही. ब्रेड, पास्ता, मॅगी, बिस्किट्स तो काहीही खात नाही. इवन तो चॉकलेट्स खात नाही. त्याचा स्क्रीन टाईम फार कमी आहे. मोबाईल तर त्याला माहितीच नाही आहे. स्क्रीन टाईम त्याचा खूप कमी आहे. त्यामुळे मग जेवताना तो स्टोरीज वाचतो किंवा असं बरंच काही प्रत्येक वेळेला कुठेतरी जाताना काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह त्याच्यापर्यंत पोहोचावं ही आम्हा दोघांची पण सतत एक प्रयत्न असतो. खरं तर या बोबड्या वयामध्ये अक्षरांची ओळख असते. अनेकदा स्पष्टपणे उच्चारी पालकांच्या किंवा चिमुकल्यांच्या मुखातून निघत नसताना या वयामध्ये तो अचूकपणे हे सगळं लक्षात ठेवतो, स्मरणात ठेवतो आणि त्याच्या या अफाट आणि अचाट अशा स्मरणशक्तीची सगळ्यांनीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे,